मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी माझ्या आयुष्याचे पहिले 1,00,000 रुपये शेअर मार्केटमधनं कसे कमवले हे एक्झॅक्टली तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ब्रेकडाऊन करून सांगणार आहे. महत्त्वाचा व्हिडिओ इकडनं मी क्रिएट करतोय कारण प्रत्येकाला शेअर मार्केटमधनं माझ्या मराठी माणसांनी मोठा पैसा कमवावा, त्यासाठी हे 3 स्टेप्स एक्झॅक्टली तुम्ही फॉलो केले पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, पहिलं तर माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जैन जय महाराष्ट्र मित्रांनो, काय ऑफर दिली आहे ती पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये चेकआउट करा. एक दर 15 दिवसाला बॅचेस सुरू होतात. एक 24 तासामध्ये टीम पण रिप्लाय करेल. त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप टीमला पाठवून द्या. चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया आणि समजून घेऊया की 3 महत्त्वाचे स्टेप्स कुठले आहेत. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पहिलं परत मी सांगतो की नुसतं जर पैसा कमवण्याच्या हिशोबाने आलात ना डायरेक्टली तर पैसा बनणार नाही. आपल्याला खरंच जर शेअर मार्केटमधून मोठा पैसा कमवायचा असेल ना, पहिला ₹1,00,000 जसा मी प्रॉफिट कमवायचा असेल, कारण माझा पहिला ₹1,00,000 प्रॉफिट कमवायला मला जवळजवळ 10 ते 12 वर्ष गेली. त्याच्यामागचं कारण काय ते पण सांगतो मी. मी शेअर मार्केट दर एक 3-4 वर्षांनी क्विट करतो. 2003 मध्ये मार्केटमध्ये आलो, दर 3-4 वर्षांनी शेअर मार्केट क्विट करत राहिलो. ओके, त्याच्यामुळे माझी जी जर्नी जी आहे ती मध्ये मध्ये तुटत गेली. आणि ही तुमच्याबरोबर नाही होण्यासाठी परत सांगतो, शेअर मार्केटमधली पहिली सुरुवात करायची एकदम सेफेस्ट ऑफ द सेफेस्ट स्टॉक्स किंवा ETFनी. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, निफ्टी बीज म्हणा, मिड कॅप निफ्टी बीज म्हणा, ओके, बँक बीज म्हणा, असे वेगवेगळे ETFs एक्सचेंज ट्रेडेड फंड्स मार्केट्समध्ये अवेलेबल आहेत. एकदा तुम्ही तुमचं ब्रोकिंग अकाउंट आणि ओपन केलं तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बाय करू शकतात. एनिवेज मित्रांनो, ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या टाईपच्या एक्सचेंज ट्रेडेड फंड्स कुठले आहेत ते पण मी तुमच्यासाठी आणेनच. पण महत्त्वाचं म्हणजे आपली माझी ट्रेडिंग करिअरची जर सुरुवात मला जर परत करायची असेल आणि पहिला ₹1,00,000 पटकन कमवायचं असेल तर माझा फोकस असणार आहे ह्या बीजवरती. कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, काय की आपल्याला कंटिन्युअसली प्रॉफिट करायचं असेल, ओके, तर आपल्याला लॉसेसची भीती नाही वाटली पाहिजे. आणि लॉसेसची भीती नाही वाटण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सर्वात पहिलं खाली जर शेअर कुठला पडला तर त्याला एव्हरेज करण्याची पण ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ओके, आणि ती एव्हरेज करण्याची ताकद कधी येणार, जेव्हा आपण अशी गोष्ट घेऊ जी कधी शून्याला जाणार नाहीये. मार्केट ओव्हरऑल कधी शून्याला जाईल तुम्हाला वाटतं की स्टॉक जाऊ शकतो, कुठलाही स्टॉक जाऊ शकतो, पण मार्केट ओव्हरऑल जाईल का? नाही, कारण ETF जे असतात हे सेट ऑफ स्टॉक्स असतात. आणि ह्या सेट ऑफ स्टॉक्समध्ये जर मी पैसा लावला तर कुठल्याही लेवलला 10% पडला, 20% पडला, 50% ETF जर पडला तर मी अजून त्याच्यामध्ये बाय करून आणि मी मोठा, कारण जेव्हा पण 50% जर कुठला ETF पडतो, 30% ETF पडतो, परत जेव्हा राईज होतो ना तर आपल्या 300%, 400%, पण 1000%चं प्रॉफिट करून देतो. म्हणून माझे मराठी माणसांकडे पहिली विनंती आहे की ETF मध्ये इन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडिंग सुरू करा. ओके, त्याच्याबरोबर नंतर जर थोडासा कॉन्फिडन्स वाटायला लागला तर आपण लार्ज कॅप स्टॉक्स, मोठ्या स्टॉक्समध्ये पण आपण काम करायला सुरू करू शकतो. ओके, हा होता माझा पॉईंट नंबर 1. सो दुसरा पॉईंट आहे की जो पण मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा येत असतो, कृपया करून IPOs, प्रत्येक IPO ज्याचा ग्रे मार्केट प्रीमियम एक कमीत कमी 30%च्या वरती दाखवत असेल, जेव्हा मार्केट IPOs ओव्हर सबस्क्राईब होतात 30 टाइम्स, 40 टाइम्स, 50 टाइम्स, ओपनिंग डेला एक 30 ते 50% रिटर्न्स किंवा 100% रिटर्न्स पण काही IPOs मध्ये बनलेले आहेत. ₹15,000 लॉट लावून जर एक फुकटचे 5,000 ते 15,000 सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये बनायला लागले तर ह्याच्यापेक्षा बेस्ट स्ट्रॅटेजी काय असू शकते? ऑफकोर्स डिफिकल्टी असते IPOsला मिळण्यासाठी, म्हणून एक 4 ते 5 आपल्या घरातले जे पण फॅमिली मेंबर्स आहे त्यांच्याशी अकाउंट्स पाहिजे तर ओपन करून घ्या. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ही दुसरी स्ट्रॅटेजी आहे. परत खूप सोपी देतोय तुम्हाला. पहिली ETFची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी दिली आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये थोडंसं नशीब लागतं IPOs लागण्यासाठी, पण ही पण स्ट्रॅटेजी कृपया करून तुम्ही वापरायला सुरू करा. आणि मग ह्याचे रिझल्ट काय येतात वर्षभरात, जेव्हा 20 ते 50 IPOs लागतात, त्याच्यामधले मुश्किलने 10 जरी IPOs लागले तरी पण प्रत्येक IPO मागे ₹5,000 हजार जरी बनायला लागले तर 50,000 ते ₹1,00,000 तुमचे असेच वर्षभरात बनून जातील आणि पहिला प्रॉफिट तुमचा हा बनायला सुरू होईल. हा होता माझा पॉईंट नंबर 2. तिसरा पॉईंट एक्सप्लेन करायला आता सुरू करतो. पण परत मित्रांनो, आज जिकडे मी येतोय, मी नुसतं आज आलेलो नाही, माझ्या टीमला घेऊन आलेलो. माझी टीम तिकडे उभी आहे त्या साईडला. सो माझ्या टीमला पण घेऊन आलेलो आहे आणि या सगळ्या गोष्टी करू इच्छितो, करू शकतो एक मराठी माणूस पूर्ण करणार आहे शेअर मार्केट. खरंच मित्रांनो, मोटिवेट करत आहे तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला इन्स्पायर करू इच्छितो माझ्या आयुष्यामधनं. एक असा व्यक्ती ज्याचा 2010 साली मी लिटरली रस्त्यावरती बसलेलो होतो, विचार करत की माझं करिअर काय होत आहे, माझ्याकडे ₹1 नव्हता, कर्जामध्ये बुडलेलो होतो. शेअर मार्केटने मला बाहेर काढलेलं आहे. फक्त एवढंच आहे की मेहनत करत राहायला पाहिजे. जे मी शिकवतो वेबिनार सिरीजमध्ये, फ्री वेबिनार सिरीजमध्ये, याच्याचं लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन दिलेलं आहे, तेवढा करा, होणार. पॉईंट नंबर 3. आता ही एक सेकंडरी लेवलची स्टेज आहे, थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढणार आहे, जिकडे आपल्याला महिन्याचा तासभर म्हणा, आठवड्याचा तासभर म्हणा, किंवा दिवसाचा एक 5 ते 10 मिनिटं जर तुम्हाला देता येत असेल तुमच्या आयुष्याची शेअर मार्केटमधून पैसा कमवण्यासाठी, तर आपल्याला काय शिकायला लागतं? फक्त बेसिक टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस.
आता हे टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस डिटेलमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माझं जे एक्झॅक्ट नॉलेज आहे वेबिनार शिकवलंच गेलं आहे, पण काय असतं हे एक्झॅक्टली ते समजून घ्या. फंडामेंटल अनालिसिस सांगतं की आपल्याला कुठली कंपनी आपल्याला बाय करायची आहे. ओके, इन्फोसिस का चांगली आहे, TCS का चांगली आहे, ओके, विप्रो चांगली का आहे, डीमार्ट चांगली का आहे, HUL चांगली का आहे, हे कंपनी चांगल्या का आहेत हे फंडामेंटल अनालिसिस सांगते. कंपनीचे सेल्स किती वाढतात आहे, कंपनीचे ओव्हरऑल प्रॉफिट किती होतंय, प्रॉफिट मार्जिन कशी आहे, कंपनी डिव्हिडंड देते का, या सगळ्या पॅरामीटर्सला बघून आपण अनालाइज करायचा प्रयत्न करतो की कुठल्या स्टॉकमध्ये आपलं फोकस असणं गरजेचं आहे. ओके, सो कृपया करून ह्या 3 ते 4 पॉईंट जे आहेत जे एक्सप्लेन केलेले आहेत हे तुम्हाला नीटपणे वेबिनार सिरीजमध्ये शिकायला भेटतं. सो फंडामेंटल अनालिसिस ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्या शेअर मार्केटमध्ये 3,500 ते 4,000 जे स्टॉक्स आहेत त्याच्यामधले हे शॉर्टलिस्ट करून ओव्हरऑल आपल्याला एक 5 ते 10 ते 15 ते 20 स्टॉक्स देतात, ज्याच्यामध्ये आपण इव्हन आयुष्यभर जर इन्व्हेस्टिंग करत बसलो फंडामेंटल अनालिसिस बेसिसवरती. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सरासरी आपला कॅपिटल 20 ते 26% पण कंपाऊंड होतात. कारण हे कन्सिस्टंट कंपाऊंडर्स हे कंपनी जर तुम्हाला शोधता आल्या नीटपणे फंडामेंटल अनालिसिस करून, तुम्हाला शेअर मार्केटमधनं कोणीही पण 20 ते 25% कमवण्यापासून कोणी थांबू शकत नाही. आजच्या तारखेला कुठलाही ऍसेट क्लास, सोनं असून ते रिअल एस्टेट असून दे, कुठलाही तुम्हाला एवढा देणार नाही जेवढा आपल्याला शेअर मार्केट देतं. आता फंडामेंटल अनालिसिसचे 20 ते 25% आपल्याला भेटतात, पण आपल्याला ह्याची जर 40 ते 50% जर आपल्याला प्रॉफिट कमवायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तर तेव्हा आपल्याला शिकायला लागतं टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस म्हणजे सिंपल भाषेमध्ये चार्ट बघायचा, प्राइसचा जो चार्ट असतो की कसं मुवमेंट करतोय, त्या प्राइसच्या चार्टच्या बेसिसवरती आपल्याला अंडरस्टँड करायचे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. आपल्या चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, माझे इतरही व्हिडिओज बघा, इंट्राडे स्ट्रॅटेजीज टाकलेल्या आहेत, स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज टाकलेल्या आहेत आणि अजूनही येणार राहणार स्ट्रॅटेजीज. त्या स्ट्रॅटेजीज जर तुम्ही शिकायला सुरू केल्या तर तुम्हाला एक्झॅक्टली मला हिंदुस्तान युनिलिव्हर कधी घ्यायचं आहे, इन्फोसिस कधी घ्यायचं आहे, ओके, मला जर डीमार्टचं माझं ओव्हरऑलची राईस जी चुकलेली आहे तर मला परत रिएंट्री कधी भेटणार या शेअर्समध्ये. लोक म्हणतात नाही अरे आता 100 रुपयाचा इन्फोसिस आजच्या 1 लाख रुपये झाला, अजूनही तो 1 लाखाचा 10 लाख पण होऊ शकतो, पण याची परफेक्ट एंट्री जर घ्यायची असेल तर आपल्याला टेक्निकल अनालिसिस शिकणं गरजेचं आहे. सो एका चांगल्या स्टॉकमध्ये जे फंडामेंटल अनालिसिस आपण जे करतो त्याच्यामध्ये कधी एंट्री करायची ही आपल्याला टेक्निकल अनालिसिस सांगतं. हे जर आपल्याला कळायला जमलं तर आपल्याला स्टॉकची स्कॅनिंग आपल्याला नंतर आली पाहिजे. स्टॉकची स्कॅनिंग एक्झॅक्टली कशी करायची आपल्या वेबिनार सिरीजमध्ये पण शिकवलेलं आहेच मी, ओके, पण एकदा ही स्टॉकची स्कॅनिंग आली आणि टेक्निकल फंडामेंटल बेसिसवर तुम्ही काम करायला सुरू केलं तर डेफिनेटली जबरदस्त तुमचा मोठा पैसा बनायला सुरू होणार म्हणजे होणार. सो पहिला पॉईंट मी काय सांगितला, ETFs मध्ये काम करा. सेकंड पॉईंट मी सांगितला IPOs मध्ये काम करा. थर्ड पॉईंट मी सांगितला टेक्निकल फंडामेंटल शिका आणि मग तुमचा पहिला लाख रुपयाचा प्रॉफिट बनणार. हे मला शिकवायला पहिले 10 वर्ष ते 12 वर्ष वेस्ट घालवले, कारण मला कोणी शिकवायला रेडी नव्हतं, ओके, कोण शिकवायला व्यक्ती पण नव्हतं तेव्हा. आजच्या तारखेला मराठी माणसाला टोटली फ्रीमध्ये शिकवायला महेश पाटील आहे इथं उभा. तुमचे जे पण तुम्हाला अजून काही गोष्टी शिकायची असेल कमेंट सेक्शनमध्ये टाका, तुमचे कमेंट्स वाचतो, मी नोट डाऊन करतो आणि जेव्हा पण योग्य ती वेळ असेल तेव्हा ते व्हिडिओज मी अशाच लोकेशनवरनं मी शूट करायचा प्रयत्न करतो. वेबिनार सिरीज सर्वात महत्वाची एक गोष्ट, आयुष्यातली सर्वात बेस्ट डिसिजन जो मी घेतलेला आहे, ज्याच्यामुळे हजारो लोकांना मी शिकवलेला आहे आणि हजारो लोकांना त्याचा फायदा होतोय. फ्रीमध्ये शिकायला भेटतं, कशाला कोणाकडे पेड पैसे देऊन जायचं. जेव्हा महेश पाटील फ्रीमध्ये शिकवतो, मला शिकून तर काय फ्रीमध्ये, तरी तुम्हाला कमी वाटत असेल तर जाऊन कोणाकडे शिका पेडमध्ये. पण जर फ्रीमध्ये सगळं हे नॉलेज जर तुम्हाला प्रॉफिटेबल करू इच्छितं, मोटिवेट करू इच्छितं, आपला चॅनल सबस्क्राईब करा, जिकडे फ्रीमध्ये बराचसा कॉन्टेंट वाटत असतो, तर शिकून घ्या सगळ्या गोष्टी. तिन्ही स्टेप्स तुम्ही एक्झॅक्टली फॉलो करा, वर्षभर करा वेबिनार सिरीज बरोबर, आणि मग मला सांगा तुमचा रिझल्ट काय येतो. तुमचा पहिला लाख रुपये कधी बनू शकतो हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर तुमचे ऑलरेडी लाख रुपये बनले असतील तर पहिले 10 लाख रुपये तुमचे कधी बनले पाहिजे हे पण कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. वेबिनार सिरीज डेफिनेटली लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.